हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? नवीन वर्ष कसं आहे म्हटलं सगळ्यांचं? काहींसाठी नवीन वर्ष चांगलं असतं, काहींसाठी नसतं. माझ्यासाठी तर चांगलंच आहे नवीन वर्ष. बाकी तुमच्यासाठी सांगा कसं आहे कसं नाही. नवीन वर्षात काय प्रगती केली, काय झाली. पहिले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. 31ला गावी गेलेले. तर गावी आम्ही तीन दिवस गेलेलो गावी. 3 दिवस गावी गेलेलो. त्यानंतर काही जास्त व्हिडिओ नाही टाकले मी, टाईमच नाही भेटला. मला वाटलं होतं व्हिडिओ टाकावा. गावी कोंबडा कापला, गावठी कोंबडा पकडला, कोंबड्याचं कालवण केलं मस्त झणझणीत, आणि बाजरीच्या भाकरी, इंद्रायणी राईस, मस्त खूप एन्जॉय केलं गावी. कारण आम्ही त्याच्या आधी गेलेलो तर बहिणीचा मुलगा होता, बहीण होती, आणि भाऊजाई होती, मी होते, माझी मुलगी होती. एवढेच लोक होतो आम्ही, जास्त नव्हतं. म्हणजे आम्ही फक्त तेवढं गेलेलो. तर यावेळेस मिस्टर आणि मिस्टरांचे मित्र, त्यांची मिसेस आणि 2 मुलं, त्यांना पण गाव बघायचं होतं. मग ते म्हणलं आमच्या गावी जायचं, पण त्यांच्या गावचा प्लॅन कॅन्सल केला त्यांनी. मग माझ्या गावी जायचं होतं, म्हणजे त्यांना गाव बघायचं होतं. मग मागच्या शिर्डीला गेलेले, तर शिर्डी बघून झाले त्यांना, शिर्डी कोपरगाव. तर यावेळेस म्हणे कुठंतरी नवीन ठिकाणी जाऊया. तर मग डॅमला घेऊन गेलो त्यांना. डॅम बघितला. औरंगाबादला जायचं, तर औरंगाबादला जायला रस्ता खराब, 3 घंट्याचा रस्ता दाखवत होते. आमच्याकडे टाईम तेवढा नव्हता. परत आम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईला यायचं होतं, त्यामुळे आमच्याकडे टाईम खूप कमी होता. आणि गावी गेले तो मी एक व्हेज बिर्याणीचा व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला. तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला यूट्यूबला. नाही म्हणजे असं मला पूर्ण ॲक्च्युली काय आहे ना, पूर्ण कोंबडा कापला आणि भाकरी, गावठी कोंबडा पकडला, ॲक्च्युली पूर्ण व्हिडिओ मला बनवायचा होता. पण आम्ही तिकडं डॅमला गेलो ना, डॅमवरून खूप थकून आलो पूर्ण. म्हणजे सकाळी गेलो आणि संध्याकाळ झाली पूर्ण. तो तिकडं पण लई एन्जॉय केला, पण व्हिडिओ वगैरे काही जास्त काढले नाही. एन्जॉय खूप केला. आणि तिथं नेट पण चालत नव्हतं पहिली गोष्ट, त्याच्यामुळं काही व्हिडिओ मला मूडच नाही आला काढायला. मग आम्ही आलो तर कोंबडा पकडला, तो कधी कापला माहीतच नाही पडलं. डायरेक्ट मग चिकन बनवलं आणि डायरेक्ट जेवण केले, त्याचा पण व्हिडिओ नाही काढला. तर मग सगळा माझा प्लॅन सगळा फेल गेला तिथं. तो बिर्याणीचा व्हिडिओ, फक्त व्हेज बिर्याणी बनवलेली, त्याचाच व्हिडिओ टाकला. कारण आम्ही नॉनव्हेज खाणारे होतो, ती व्हेज खाणारी, तर आमच्यासाठी कोंबडा बनवलं होतं. तर चला म्हणलं नवीन वर्षात चांगल्या काही गोष्टी कराव्या अशा, तर पूर्ण वर्षभर चांगलं माणसाला चांगलं आनंदित जातो आपलं वर्षभर. तर तो व्हिडिओ मी टाकलाच नाही. पुढच्या वेळेस गेलो तर नवीन काहीतरी करूया. माझं लई इच्छा होती का पूर्ण ब्लॉग बघायला भेटला असतं तुम्हाला पण, आणि व्हिडिओ पण
चांगलं होणार होतं, पण लई थकले होते मी, तर व्हिडिओ बनवायला काही मूडच नव्हता. नंतर मुंबईला आलं. मुंबईला तर ॲक्च्युली या लोकांनी माझा बड्डेचा प्लॅन करून ठेवला होता, त्याच्यामुळं ते मला वाटलं असंच, पण त्यांना पण सुट्टी नव्हती दोघांना पण. मग त्याच्यामुळे म्हटलं चला, मग 2च दिवस आम्ही 2 दिवसात रिटर्न आलो. आणि औरंगाबादला जायचा प्लॅन असा होता का बीबी का मकबरा बघायचा होता आणि लेण्या वगैरे बी बघायच्या होत्या औरंगाबादच्या. तर तिथला रस्ता खराब असल्यामुळं तिथला प्लॅन कॅन्सल झाला, नाही तर तिथं खूप छान होतं बघायसारखं. आणि नांदगावला तर हमेशा जातो, नांदगाव मनमाड अशा ठिकाणी जातोच असतो. पण कधी कधी असं फॅमिलीसंग जायला पहिल्यांदा कधी मौका भेटतो ना, मग तो मिस केला या व्यवस्थित नाही झाला तर मूड खराब होतो ना त्यासाठी. तर यूट्यूब चॅनलला पण माझ्या लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ पण माझे कधी कधीच येते, असं काय डेली तर मला टाकायला पण टाईम नाही भेटत. कधी कधी टाकते मी, तर इंस्टाला तर असतंच माझे व्हिडिओ, पण यूट्यूबला पण टाकावं लागतं. पण कधी कधी भेटतो, 1 दिवस 2 दिवस सोडून टाकते, असं काही डेली नाही होत माझ्याकडून. तर यूट्यूबला पण सपोर्ट करा, तुमचं असंच प्रेम असू द्या. आणि व्हिडिओ कसे वाटले, काय वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या इथं आज बाजूलाच पूजा आहे, म्हणजे सोसायटी पूजा आहे आज. तर मी आज साडी घातली. चला म्हणलं आज साडी पण घातली आहे, तर चला एक व्हिडिओ बनवूया. आता मी तर अजून कामावरच, काम तर झालं माझं, पण मी थोडे वेळ बसले, म्हणलं चला व्हिडिओ पण बनायला भेटेल. काम पण झालं आणि आता घरीच जायचं आहे तसं पण. म्हणून मग बाकी इंस्टा फॅमिली कशा आहात तुम्ही, यूट्यूब फॅमिली कशा आहात, तुमचा खूप खूप आभार आहे. खूप खूप सपोर्ट केला. आणि एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला, मी खूप म्हणजे मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. मला तर ॲक्च्युली हे पण नव्हतं, चला आपण टाकतोय असं, म्हणजे काही इतकं सिरियस नव्हते या गोष्टीला. पण चला म्हणलं टाकून. तो व्हिडिओ मी असंच टाकलेला 2 मिनटाचा, काय म्हणते असंच 2 मिनटाचा नाही, पण मग इतकं काही हे करून नाही टाकला, मनापासून नव्हता टाकला मी तो व्हिडिओ. आणि तोच व्हिडिओ माझा यूट्यूबला व्हायरल झाला. तर चांगली गोष्ट आहे, मला खूप आनंद झाला. आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे हे सगळं झालं. तर तुमचा खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम देत राहा तुम्ही. आणि असं प्रेम दिल्यानंतर काय, थोडं माणसाला उत्साह पण येतो ना आतमधून, का चला बा लाईक करत्या, फॉलो करत्या, व्हिडिओ आवडतो तुम्हाला, नाही आवडलं तरी कमेंटमध्ये मला सांगा, आणि आवडला तरी सांगा, असं काय नाही. तर बरेच लोक असे आहेत का नाव ठेवत्या, काय व्हिडिओ काढते असं तसं, पण ठीक आहे ना, काय हरकत नाही. आपली जिंदगी आपण कशी जगायची, आपण आपल्यावर डिपेंड पाहिजे ना. आपल्याला कोणी देतं का आम्ही खायचं ना, हे प्रेम भेटतं. हे यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बनवतो, टाकतो, किंवा इंस्टावर टाकतो. बरेच लोक सोशल मीडियावर लोक आहेत. मग आता काही लोकांचं ऐकत बसायचं, आता थोडं याच घरच्यांचं ऐकायचं, काही बायांचं ऐकायचं. तर काही चांगले पण असते, वाईट पण असते, सगळ्या गोष्टी मनात नसतं घ्यायच्या ना. त्याच्यामुळं चालतं आहे मित्रांनो, ठीक आहे. अजून एकदा खूप खूप आभारी तुमची. तर असा सपोर्ट करा. आणि व्हिडिओ बनवायला मला, म्हणजे तुम्ही सपोर्ट केला तर मला थोडं व्हिडिओ बनवायला पण बरं वाटतं, आणि चांगलं पण वाटतं का चला व्हिडिओ टाकूया. पब्लिकला आपल्या व्हिडिओची आशा लागते, व्हिडिओ बघतात. आणि बरेच जण यूट्यूब इंस्टाला पण खूपच म्हणजे व्हिडिओ खूप हे झाले, माझे ग्रोथ झाले त्याच्यामध्ये पण, इंस्टाला पण. तर असं इंस्टावरच्या फ्रेंडला पण खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, तुमच्या सपोर्टमुळंच व्हिडिओ टाकायला मन होतं. तर चला, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं चांगलं जावं, भरभराटीत जावं, अशी माझी अपेक्षा. बाय.